महिन्याभरापासून आपला भाऊ मुंबईच्या वेगवेगळ्या भागात फिरतोय, त्याच्यासोबत त्याचं आपलं खड्डे पर्यटन सुद्धा घडलेलं आहे। या प्रश्नावर एकतर राजकारण केलं जात आहे किंवा बीएमसी, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए अशी नावं घेत सामान्य जनतेला कन्फ्यूज केलं जात आहे। हे सुद्धा भाऊने अनुभवलेलं आहे आणि या प्रकारे वैतागून भाऊने थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादांना गाठलं। त्यांची ही भेट कशी झाली आपणही जाऊया आणि पाहूया भाऊचा धक्का। बरं का काय झालं या खड्ड्याला मी एवढा वाईट लागलो तर तुम्हाला सांगतो। थेट चालत चालत इथपर्यंत आलो। इथं आल्यावर माझ्या असं लक्षात आलं कोकण भवनला मंत्र्याची मीटिंग चालू आहे, पीडब्ल्यूडी मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटलाची इथं मीटिंग चालू आहे असं कळलं। म्हणलं मग त्यांनाच भेटावं आणि त्यांनाच विचारावं काय नेमकी अवस्था आहे, काय होणार आहे या सगळ्याचं। बघ दादा भेटले तर त्यांना मी नक्की विचारावं। नमस्कार 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 साहेब, सगळी मुंबई फिरलो, महिनाभर झाली गेली नुसतं फिरतोय सगळीकडे। वन फिरतोय, पायी फिरतोय, रिक्षातून फिरतोय, सायकलवर जातोय, पण खड्ड्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं मला। कधी सुधारणार ही परिस्थिती? तुम्ही नेमका कुठला रस्ता म्हटला तर त्याचं नेमकं उत्तर वेगळं असेल। जसं आता सायन पनवेलच्या बाबतीत म्हणायचं झालं, सायन पनवेल महामार्ग 25 किलोमीटर लांबीचा, सायनपासून सुरू होणारा कळंबोली खामोट्या सगळं पाठ झालं सर मला। 1200 कोटी रुपये खर्च झाले असंही कळलं। सायन पनवेलच्या बाबतीमध्ये छोट्या वाहनांना टोलमधून सूट दिल्यानंतर त्या छोट्या वाहनांची जी अमाऊंट आहे टोलची ती सरकार खरं म्हणजे दर 3 महिन्याने RTGSने देते आहे आणि त्यामुळे कुठलंही नुकसान त्या कॉन्ट्रॅक्टरचं आपण केलेलं नाही। त्यामुळे त्याने कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मेंटेनन्स करणं तो लागतोच, तो ते मेंटेनन्स करत नाही आणि मग त्यात नुसता रस्त्याचा विषय नाही आहे, झाडं बिडं खूप विषय आहे त्याच्यामध्ये, तर तो मेंटेनन्स करत नाही। म्हणून मग शेवटी आम्ही निर्णय केला की आता खरं म्हणजे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने एकदा तो रोड त्यांना दिला 17 वर्षासाठी, त्यामुळे त्यांची जबाबदारी, पण नाही करत म्हणजे आम्ही सुरू केलं आणि त्याला नोटीस दिली की बा आम्ही ही अमाऊंट तुझ्या दर 3 महिन्याने जे आम्ही RTGS करू देतो मजा करणार। मग त्यांनी काही घेण्याचं म्हटलं नाही, याची आवश्यकता नाही, आमचं आम्ही करतो असं म्हणून त्यांनी सुरू केलं काम। आता ते काम जे सुरू केलं आहे ते तेवढ्या स्पीडने होत नाही आहे असं म्हणून आता त्याला पुन्हा एक नोटीस आम्ही देणार आहोत। पण आमची अडचण आहे ती समजून घ्या की त्या रोडवरचा जो मेंटेनन्स आहे 17 वर्ष हा त्यानेच करायचा आहे आणि त्यामुळे आता एक नोटीस देऊन आम्ही हा निर्णय करू की आम्ही आमच्या यंत्रणेतून करायचं आणि दर 3 महिन्यांनी त्याला देणाऱ्या पैशातून ते वजा करायचं। एक 2-4 वर्षांनी रस्ता उखडला समजू शकतो, पण विदिन अ 2 इयर्स रस्त्याची ही हालत हे काय बरोबर नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती हालतही व्हायला अडचण नाही, कारण माझं म्हणणं आहे की हेवी रेन आहे, पण त्याचं मेंटेनन्स तुम्ही वेळेत केलं पाहिजे आणि आता आम्ही करतो तर आम्हाला ते करू देत नाहीत आणि त्यामुळे न्यायालयामध्ये एक केस चालू आहे सायन पनवेल विरुद्ध सरकार, त्याच्यामध्ये आम्ही पुढच्या डेटला हे ॲफिडेविट देणार आहोत किंवा हे मेंटेनन्स करत नाहीत आणि ह्यांना मात्र रेग्युलर आम्ही स्मॉल व्हेकलचं रिएम्बर्समेंट देतो। आता तिकडचा बांद्र्याचा रस्ता म्हणाला, बांद्रा द्यायचा तर तो रोड आमच्याकडे येतो। काही विषयाच्या बाबतीत असंच झालेलं आहे की महानगरपालिकेने, मुंबई महानगरपालिकेने तो रस्ता स्वतःकडे मागितला 2 वर्षापूर्वी। त्याची सगळी प्रोसेस पूर्ण करून आम्ही त्याचा निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर ते असं म्हणाले की नाही आम्हाला जानेवारी 2017ला द्या, आता नका देऊ। बिनमैल तो महानगरपालिकेला द्यायचं म्हटल्यानंतर त्या रस्त्यावर पीडब्ल्यूडीने बजेट टाकलं नाही आणि आता ते म्हणतात की नाही आता नको द्या आम्हाला, पण 2017ला द्या। त्यामुळे घाईने मग आता आपण पुन्हा त्याच्यावर बजेट ठरवलं आणि कामं सुरू केली। एक आपल्याला माझी विनंती अशी आहे की हेही आपण थोडं गृहीत धरलं पाहिजे की ह्या वेळेचा पाऊस हा अपेक्षेपेक्षा, अपेक्षा होतीच की याला पाऊस चांगला होणार आहे, पण अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आणि त्या पावसामुळे होणारी हानी जी आहे ती पावसाळ्यात थोडी उघडीप मिळाली। त्याच्यानंतर तिसरा रस्ता आपण घेतला पनवेल इंदापूर की ज्यावर 3 कॉन्ट्रॅक्टर आता लावलेत। मूळ कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही म्हणून ते रखडलं। केंद्राने आता निर्णय केला की बा आम्ही कॉन्ट्रॅक्टर बदलणार नाही, पण याचं स्ट्रॉंग मॉनिटरिंग करणार आणि म्हणून त्याला दम दिला की बा तुम्ही तुमच्याकडून काही काम होणार नाही, आम्हाला गणपतीपुरी रस्ता नीट करायचा आहे। तो 3 कॉन्ट्रॅक्टर आपण केले, उघडीपच मिळत नाही काम करायला, असा प्रॉब्लेम आहे। तरीही त्यांची जिद्द त्या 3 कॉन्ट्रॅक्टरची 25 ऑगस्टपूर्वी गणपतीपूर्वी पनवेल इंदापूरचा रस्ता नीट करण्याचा आहे।
भाऊ मी दादा म्हणून तुम्हाला असं म्हणतो की या महाराष्ट्रामध्ये चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही, हाही हे रोड खराब होण्यातला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बरोबर डायग्नोसिस झाला आपल्या. त्यामुळे चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळण्यासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. सरकार आता कॉन्ट्रॅक्टर्स निर्माण होण्यासाठी काही प्रयत्नही करणार आहे. तरुणांना एकत्र करणं, त्यांना प्रशिक्षण देणं. मोठ्या प्रमाणावर मी दावा करेन की 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरना बिलं लिखण्यासाठी जे पर्सेंटेज द्यावं लागत होतं ते पूर्ण बंद झालं आहे आणि त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं. त्यामुळे छोटी कामं करून छोट्या माणसांना देणं ही पॉलिसी बदलून आम्ही आता कामाचं एकत्रीकरण करणं आणि मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना देणं असा एक प्रयत्न करतो आहे की ज्यातून क्वालिटी मिळेल आपल्याला. जेव्हा मी टोल भरत असतो तेव्हा मी अशी एक नोट दिली की तू असा 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 बघतो आणि तो म्हणतो ही फाटकी नोट आहे, चाल दुसरी दे नोट. आता हे खड्डे एवढे फाटके आहेत, एवढे हे आहे, त्याचं काय करायचं सर? म्हणून म्हणजे जनतेने काय करायचं तुम्ही सांगा. जर चांगल्या सुविधा हव्या असतील तर थोडंसं जास्त आपण खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यातली पारदर्शकता पाहिजे. टोलला लोकांनी केवळ आम्हाला द्यावे लागतात इतक्याच कारणाने विरोध नाही केला तर पारदर्शकता नाही. किंवा तुम्हाला 10 रुपये खर्च झाला ना तुम्ही 10 रुपये वसूल करा, तुम्ही 10 रुपये खर्च झाला तर 1000 रुपये कसे वसूल करता. आगामी काळामध्ये छोट्या वाहनांना तर महाराष्ट्रात आम्ही टोल लावणारच नाही, तो आम्ही निर्णयच केला. पण मोठ्या वाहनांना टोल लावताना सुद्धा ही पारदर्शकता कशी राहील की झालेला खर्च निघाल्यानंतर टोल कलेक्ट करायला परवानगी नाही हे आम्ही पाहतो. बरोबरीने त्या मोठ्या वाहनांना टोल कलेक्ट करण्याची परवानगी देतानाही मेंटेनन्सचं कंपल्शन आम्ही जरा नीट करणार आहोत. आता गणपती बाप्पा येणारच आहेत, त्यामुळे गणपती बाप्पा पण बघतीलच रोड कसे झाले ते. पुढच्या वर्षी जर रोड गणपती बाप्पाला समाधान वाटेल असेच रोड हे 25 ऑगस्टपर्यंत पूर्वी पूर्ण होतील असा युद्ध पातळीवर प्रयत्न झालेला आहे. पावसाने थोडी साथ दिली पाहिजे हे मात्र नक्की. माझी गाडी पण ह्याच रस्त्यावरून जाते. मी मोठ्या प्रमाणावर बाय रोड प्रवास करतो आणि त्यामुळे मलाही या सगळ्याची जाणीव आहे. फक्त त्यातल्या मी अडचणी आपल्याला सांगितल्या की पावसाळ्यापूर्वी रस्ते नीट झाले होते, पावसामध्ये ते उखडलेत. पावसाची उघडीप मिळाल्याशिवाय हे रिपेअर करता येणार नाही. पावसानंतर 1 महिन्याने आपण बोलू, त्यावेळेला तुम्हाला हा विषय सोडून नवीन विषयावर कार्यक्रम करावा लागेल.